नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:15 वाजलेले आहेत। तर आता आमच्या मावशीबाई सासूबाईंना सांभाळणार आहे। मावशीबाई आज त्यांचा पहिला दिवस होता, ते गेले आणि घरी आता। तर आता बघू सासूबाईंची काय प्रतिक्रिया नंतर ना। तर असं चालू झालं आज त्यांचं काम मावशीबाईंचं। तर आता बघा मी ना इकडे फ्रेश होऊन देवापुढे लावायची सगळी तयारी आहे। लगेच काही लावणार नाही, आज आहे रविवार, त्याच्यामुळे आहे मी घरी। नाहीतर रोज काय असतं, रसिकाकडे गेलेली असते, त्याच्यामुळे 4लाच मी दिवा लावून जात असते। तर आज नाही, आज तसं नाही, आज 6 वाजता लावेल दिवा। हे बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी आता देवापुढे दिवा लावलेला आहे। घरून समोर दिवा आणि देवापुढे दिवा लावलाय, दाखवते। हे बघा, आणि फ्रीज खूप घाण झालेलं आहे, तर मला त्यात तास आहे माझ्या हातात। 7ला स्वयंपाकाला लागायचे, तर तोपर्यंत फ्रीज आवडते आतनं खराब झालेलं आहे। वेळच नसतो, सकाळी पटपट आवरायचं घरचं आणि रसिकाकडे जायचं। तर आता बघा फ्रीजचं हे बंदच केलं मी, बघा बटन बंद केलं। आता आवरते, सगळं आवरल्यानंतर पुन्हा तुम्हाला भेटते। तर करायचं मला स्वयंपाक। चला, माझं ना फ्रीज बघा, फ्रीज आवरणं चाललेलं आहे, अर्धवट आवरलं आहे। आता हे बघा, मी आता वांग्याची भाजी करते। प्राजक्ता आली आहे, बोला बघा माझी लेक आली, लेकीला अगो बाई काय आणलं गजरा। अरे वा, हे बघा पसारा बघितलं का, फ्रीज मधलं सगळं काढलेलं आहे। वांग आणलं, वांग्याची भाजी। एवढंच आहे, मला एखाद दिलं तरी चालेल का, तर त्याला काय तर रस खाईल। अरे हा, मी म्हणलं मी आईला तेच सांगत बेल वाजली। तर त्या दिवस 10-12 दिवस आपण एकटं होतो आणि आई आल्यानंतर की घरचं वातावरण थोडस हेच झालं। तर आता मी माझ्या लेकराला वांग्याची हिरवी भाजी खायची आहे प्राजक्ताला, म्हणून मी करते आहे। आणि म्हणलं तर फ्रीज अर्धवट पुसलंय, म्हणलं नंतर बाकीचं करू। बाहेर तुम्ही पसारा बघितलं का इतका, आता कचरा कुठे जायचं राहू द्या। किती छान वास आहे म्हणून मोगऱ्याचा, बघा। अगं तुला आहे का नाही का, मलाच आणला? कशासाठी आणलाय गजरा? हो का, मला वाटलं काही उद्या काही सणवार आहे का, तुला आणला म्हणून म्हटलं। बघ पप्पा केसात घालतात, स्वयंपाक करण्यासाठी उत्साह यावा मला आणि फ्रीज आवडण्यासाठी उत्साह यावा। म्हणून किती छान वास आहे, मस्त आहे, मस्त आहे। थँक्यू 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 पाजू, मस्त। किती दिवसांनी आज गजराचं नाही मोगरा आहे ना का, आमच्या मार्केट। हे बघा, इथं आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं ह्याचं या वांग्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे बघा। प्राजक्ताला फार आवडती माझ्या, आणि हे वांगे तिन्हीच आणलेत प्राजक्ताने। आणि बघा माझ्या किचनच्या कट्ट्यावरच्या पसाराकडे तुम्ही दुर्लक्ष करा आज, कारण का मला आता फ्रीज पुसता मी करते आता वांग्याची मस्त हिरवी भाजी। प्राजक्ताला माझ्या ना फार आवडती हिरवी भाजी। बघा इकडे प्राजक्ता पप्पा यांचं बोलणं आणि माझं बघा पसारा तुम्हाला दाखवते। हे बघा किचनवरचा सगळं फ्रीज मधला पसारा आहे, ते आता मी थोड्या वेळाने आवरेन भाजी करायला। हे बघा इकडे बनवते मी भाजी, वांग्याची हिरवी भाजी। हळद टाकलेली आहे, हा मसाला टाकते त्याच्यामध्ये कुकरमध्ये। हे बघा आता एकच आलं, एवढंच आलं। याच्यामध्ये आता मीठ आणि गूळ किंवा साखर घालते बघा, अगदी किंचितसे मसाला घातलेला आहे। आई आजी हे बघा इथं वांगी मी
चिरून ना पाण्यामध्ये टाकलेली आहे. आपली सोलापूरची आजी पण अशीच म्हणते, टिकली मोठी लावा जड भडक. हे पहा, या भाजीला आहे बघा तेल सुटते. छानपैकी तेल सुटलं की मी त्याच्यामध्ये वांगं टाकणार आहे. मी चिरलेली वांगी. हे पहा इथे वांग्याची भाजी मी बनवते आहे. आता होईल, शिजायला ठेवली आहे. बघा इकडे कुकर लावलाय मी आणि इकडे भाकरी करते. सासूबाईंना वाढल्या मी जेवायला. इकडे सासूबाई जेवत आहेत आणि प्राजक्ता बसली आहे. याला हिरवं वांग काय म्हणतात, खारं वांग म्हणतात त्याला. हां, आपण हिरवं वांग म्हणतो, आई आमची खारं वांग म्हणायची. खारं वांग करते म्हणजे त्यात मीठच असतं ना, मीठ आणि गुळ, म्हणून म्हणते खारं वांग हिरवं असतं. चल इकडे भाकरी करते मी. ते का पाहिजे निघाली आता. टिफिन घेऊन जा, डब्बा घेऊन जा, डब्बा. चला प्राजक्ता घेऊन गेली डबा. आता सासूबाईंचं पण जेवण होतं. कुकर पण लावलेला होता मी. झाकण पडेल तर आमटी टाकायची, वराळाची आमटी. चला आता चला आता मला किचन होता सगळं आवडते. हे बघा किती बरं वाटतं स्वच्छ असं. फ्रीज बघितल्यानंतर आवडणंच होत नाही अजिबात फ्रीज. खूप दिवस झाले आवरायचं म्हणते. आता महालक्ष्मी गणपती येऊन ठेपतील म्हणलं चला आता आज मनावरच घेतलं मी आवरायचं म्हणून. मी आवरलं. चला तर मी आवडते सगळं. इकडचं किचन पोटा. तुला मग 150 रुपयाचं क्ले, आता 3 क्ले काढून टाकले त्यात. अगं रसिका मला आळू वड्या केल्या छान. आणि मी आपलं एक्स्ट्रा टाकले त्याच्यात. आणि लेकरू आम्हाला द्यायला आलं. मला वाटलं तू विकतच आणणार आहे. नको, तसंच बरं आहे. ऍसिडिटी म्हणून विदाउट तळलेलं आणलं. जेवतोय तिला वाटलं, मला पण वाटलं उद्या बाहेरच आहे. जेवतोय तो. चला आता बघा. हा हो चला आता रसिका पण बघा आळूवडी आणून दिली. मला वाटलं तिने विकतच आणते का काय, पण तिने घरी करून आणून दिलेले. रसिका खूप छान करते आळूवड्या बघा. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.